ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्यामुळे ठाणे महापालिकेत भूमिपूजन करण्यायोग्य आणि लोकार्पण करण्यायोग्य कामांची यादी करून लवकरच याचा धूमधडाका लावण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग समिती अधिकाऱ्यांना फोन करून या सोहळ्यांच्या याद्या झटपट सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2 महिन्यांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. याच महिन्यात मेट्रो सुरू होणार असल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले. 15 दिवसात घोडबंदर भागात विविध विकास कामांचे नारळ वाढवण्यात आलेत. पुढील 8 ते 15 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं अनेक माजी नगरसेवकांची ठाणे महापालिकेत धावाधाव सुरू आहे. प्रभागातील गटारं, पायवाटा, रस्त्यांसह इतर कामांच्या निविदा मंजूर करून त्यांच्या भूमिपूजनासाठी धांदल सुरू आहे. भूमिपूजन केव्हा करता येऊ शकतं, लोकार्पण केव्हा येऊ शकतं याच्या तारखा मागवल्या आहेत. नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण करण्यासाठी त्यांच्या तारखा मिळवण्याचा प्रयत्न माजी नगरसेवकांकडून सुरू आहे. कामं अंतिम झाली, कोणती कामं पूर्ण झाली याची माहिती घेऊन एकत्रित कार्यक्रम आखण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून आता त्या विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून कामांची यादी मागवली जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून भूमिपूजन, लोकार्पणासाठी धावपळ सुरू असताना ठेकेदार आचारसंहितेच्या आधी बिलं काढून मिळावीत, निविदा अंतिम करून त्या प्रसिद्ध केल्या जाव्यात यासाठी पालिका मुख्यालयात खेटे मारत आहेत. आचारसंहिता लागली तर पुन्हा 2 महिने कामासाठी थांबावं लागेल म्हणून ही धावपळ सुरू झाली आहे.